काळानुसार आपण बदललं पाहिजे. येणाऱ्या काळा म्हणजे आपण नस ओळखली पाहिजे की येणाऱ्या मणक्याच्या आज धावपळीच्या काळामध्ये आपल्याला स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नाही. मणक्याच्या नसांच्या असाध्य आजाराने आपण त्रसलेलो आहेत. शरीराचा व्यायाम नाही आहे. रोजची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. खाणं पिणं, अति ताणतणाव, सेटिंग जॉब, ट्रॅव्हलिंग, यात बरेच असंख्य आजार या ठिकाणी येत नाही. त्यामुळेच आम्ही सृष्टीनाथच्या माध्यमातून एक प्राचीन उपचार पद्धती घेऊन आलो की ते सर्वसामान्यांना परवडेल आणि उपचारही चांगला मिळेल आणि खूप कमी खर्चात आणि कमी वेळात आपण त्या रुग्णांचे ऑपरेशनसुद्धा टाळतो. हे आम्हाला मनस्वी आनंद आहे. नक्की स्ट्रेसमुळं पॅरालिसिस वगैरे, ब्रेन स्ट्रोक वगैरे येतो. अत्यंत ताणतणाव आणि आपण बदलती जीवनशैली याचं कारण आहे. आपण जे नर्व रूट्स कमजोर झालेले आहेत त्याला स्ट्रॉंग करतो, ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतो. शरीरात एक उपचारिक तरंग निर्माण करणं, अंगाने आव्याशी जोडलेल्या पॉईंटला स्टिम्युलेशन करतो. त्यानंतर शरीरात एक उपचारिक तरंग निर्माण होऊन ज्या ठिकाणी नर्व रूट्स कंप्रेस झालेलं आहे किंवा थोडं वीक झालेलं आहे त्या ठिकाणी ते ऊर्जा निर्माण करून ब्लड सर्क्युलेशनचं काम करतो आणि नक्कीच पॅरालिसिस रुग्णांना खूप याचा चांगला आरामसुद्धा मिळतो. जिथं प्रॉब्लेम आहे त्याच रूट कॉजला ती ब्लड सर्क्युलेशन करणारे नर्व फ्री करून ते ऑटोमॅटिकली आरोग्यदायी आणि आरामदायी आपण उपचार करतो. कारण की तुम्हाला मानदुखीचा त्रास आहे, तुम्ही ज्या ठिकाणी मान दुखते त्याच ठिकाणी तुम्ही प्रेस करता, मसाज घेता, तिथं त्याचा प्रॉब्लेमच नाही आहे. ओके. कारण की काय सब सिस्टम अलग आहे. जसं शरीराचं सिस्टम आहे, शरीर एक इंजिन आहे, पोटाचा भाग आहे. शरीरात तुम्ही जसं टाकलं तसं ते बरोबर ऑटोमॅटिक सगळ्या बॉडीवरती रिॲक्ट करतं. ते इंजिन खराब झालं तर गाडी ऑटोमॅटिकली होती. आपण इंजिनवरती काम करतो. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे. खरं तर अनेकांच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाचा अभावामुळे पाठीचा जो त्रास आहे किंवा मणक्यांचा त्रास आहे याने त्रस्त झालेले असताना तुम्ही जेव्हा दवाखान्यात जाता तेव्हा लाखोंची फीस आणि ऑपरेशन हे ऐकून तुम्हाला भीती भरते. परंतु आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले सृष्टीनाथ क्लिनिकचे संचालक आणि प्रसिद्ध स्पाइन केअर सेंटरचे तज्ज्ञ असलेले डॉक्टर सोमीनाथ सहाने सर आपल्यासोबत आहेत. खरं तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी अनेकांचे ऑपरेशन्स थांबवले आहेत, अनेकांना फायदा झाला आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातही लोक आणि सध्या त्यांच्याकडे येत आहेत. नेमकं ह्या नस क्लिनिकचं वैशिष्ट्य काय आहे, नस क्लिनिकचे आजार कोणते कोणते असतात आणि कोणी कोणी याचा फायदा घ्यायला पाहिजे, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत सोमीनाथ सरांकडनं की कशा पद्धतीने या नस क्लिनिकचा फायदा सामान्य रुग्णांना होतोय. नमस्कार सर. नमस्कार. मी डॉक्टर सोमीनाथ पाटील सहाने, सृष्टीनाथ स्पाइन केअर सेंटर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या ठिकाणी कार्यरत आपल्या हॉस्पिटल आहे. मी रुग्णांना हे सांगू शकेल की आपले सृष्टीनाथ स्पाइन केअर सेंटर गेल्या 16 ते 17 वर्षापासून 2009 पासून आपण सेवा देत आहेत. सामान्य रुग्णांपर्यंत आपण पोहोचण्याचं काम करतोय. बऱ्याच रुग्णांचे आपण ऑपरेशन टाळले. आजपर्यंत लाखोहून अधिक रुग्णांना आपण वेदनामुक्त केलेलं आहे आणि वेदनामुक्त करून सुद्धा हजारो लोकांचे आपण ऑपरेशन टाळलेत. मला सांगायला आनंद वाटेल की जे लोक लाखो रुपये खर्च करू शकत नाही की ऑपरेशन जीव घेण्या शस्त्रक्रियेला घाबरतात, त्यासाठी आमच्याकडे सुयोग नैसर्गिक उपचार पद्धती, प्राचीन उपचार पद्धती ही आज उपचार पद्धती नसून ती काळाची गरज बनलेली आहे. मला सांगायला आनंद वाटेल की असं आहे की या आजार असेल तर नक्कीच आमच्या सृष्टीनाथ स्पाइन केअर सेंटरला आपण एक वेळेस अवश्य भेट द्यावं आणि आपल्या आजाराचं निदान करून आपल्याला काय डायग्नोसिस आहे त्याच्यावर उपचार करून आपण वेदनामुक्त आयुष्य नक्कीच जगाल. हे सृष्टी नस क्लिनिकची सुरुवात नेमकी कशी झाली आणि नेमकं एक सामान्य खेड्यातनं तुमचा प्रवास सुरू झाला आहे, आज एवढ्या मोठ्या नस क्लिनिकचा जो काही प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नक्कीच 2009 पासून सृष्टीनाथ स्पाइन केअर सेंटरची सुरुवात झाली. एक काहीतरी जगावेगळं करायचं, आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आणि तेही लोकहिताचं पाहिजे. आरोग्य चांगलं, लोकांना चांगलं आरोग्य मिळणं हा माझा एक मानच बिंदू आहे. एक लोकांना चांगली सेवा देणं, आरोग्यासंदर्भात असेल की कुठल्याही संदर्भात असेल की माझा सर्व्हिस टू ह्युमॅनिटी, सर्व्हिस टू गॉड, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आपण मानतो आणि या ईश्वरसेवा मानल्यामुळेच आज आमच्या या सृष्टीनं छोट्याशा बीज रूपात टाकलेलं आज हे मोठं वृक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. सृष्टी नस क्लिनिकची जी सुरुवात आहे ती सुरुवात तर खूप चांगली झाली आहे जसं तुम्ही सांगितलं आहे प्रवासाबद्दल, परंतु ह्या प्रवासात नेमकं कोणाकोणाचे योगदान तुम्हाला असं वाटतं की सगळ्यात जास्त आहे प्रवासात? मला नक्कीच प्रवासात या आजपर्यंत येण्याच्या घडामोडी माझ्या आईवडील असतील यांनी मला शिकवलं आणि या ठिकाणी मला एक सगळ्यात मोठं स्टेज निर्माण करून दिलं. त्याबद्दल मी त्यांचे
दंडवत प्रणाम आशीर्वाद घेतो आणि या कार्याला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर माझे राजकीय गुरु असेल की सामाजिक क्षेत्रात असेल, राजकीय विधी सगळ्या क्षेत्रातील लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. आणि ज्या ठिकाणी आपण एक सामान्य खेड्यागावातून शहरात येतो आणि शहरात आपलं एक अस्तित्व निर्माण करतो, तर मला वाटतं की यासारखं मोठं काही असू शकत नाही. पण बरेच डाऊनफॉल आले. सक्सेस कम फ्रॉम एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्स कम फ्रॉम बॅड एक्सपिरियन्स आहेत. जोपर्यंत माणसाला जीवनात खराब अनुभव येत नाही तोपर्यंत माणूस चांगल्या अनुभवाची चाकू शकत नाही. या पाठीमागे असलेलं माझं 2013 लग्न झालं. माझ्या बायकोचा यामागे खूप मोठा सहभाग आणि हातभार आहे. तिनं बऱ्याच गोष्टी सांभाळून मला आजपर्यंत या व्यासपीठापर्यंत आणलं. खरंच तिला एक खूप खूप धन्यवाद. मला एक सांगा की अनेक क्षेत्र आज होते, मग तुम्ही ह्या क्षेत्रात कसे वळलात आणि नसमध्येच काम करावं असं का वाटलं? नस म्हणजे काय, आजच्या येणाऱ्या काळानुसार आपण बदललं पाहिजे. येणाऱ्या काळा म्हणजे आपण नस ओळखली पाहिजे की येणाऱ्या मणक्याच्या आज धावपळीच्या काळामध्ये आपल्याला स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नाही. मणक्याच्या नसांच्या असाध्य आजाराने आपण त्रसलेलो आहेत. शरीराचा व्यायाम नाही आहे. रोजची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. खाणं पिणं, अति ताणतणाव, सेटिंग जॉब, ट्रॅव्हलिंग, यात बरेच असंख्य आजार या ठिकाणी येत नाही. त्यामुळेच आम्ही सृष्टीनाथच्या माध्यमातून एक प्राचीन उपचार पद्धती घेऊन आलो की ते सर्वसामान्यांना परवडेल आणि उपचारही चांगला मिळेल आणि खूप कमी खर्चात आणि कमी वेळात आपण त्या रुग्णांचे ऑपरेशनसुद्धा टाळतो. हे आम्हाला मनस्वी आनंद आहे. नसांचे कोणते कोणते असे आजार होतात आणि त्याच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारे उपचार पद्धती आहेत, म्हणजे उपचार पद्धती कशा पद्धतीने तुम्ही केले करतात? ओके, जसं काही मान, पाठ, खांदे, कंबर, गुडघे, मणक्यात गॅप, नस दबणे, सर्वायकलचे बरेच मणक्याचे, गुडघ्याचे सर्वच आजार नसांच्या व्यतिरिक्त असेल किंवा अर्थरायटिस संदर्भात तेही आपण करतो. की स्लिप डिस्क म्हणतो. स्लिप डिस्क एक सायटिका रूट कॉज आहेत. L4 मधून डिस्क बल्क होऊन त्यात नस कंप्रेस होणे, पायाला कमरेपासून खाली वेदना होणे, त्याला आपण सायटिका म्हणतो. त्या रूट कॉजवरती आपण काम करतो. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वेदना चालू होत्या त्या ठिकाणून आपण त्या पॉईंटला शोधून त्याच्यावरची उपचार निर्माण करतो. आणि प्राचीन उपचार पद्धतीत काही इक्विपमेंट आहे, काही मशिनरी, त्याद्वारे आपण उपचार करतो. आणि पेशंटला वाटत सुद्धा नाही आपल्यावर उपचार झाले, पण तो रडत आलेला रुग्ण हसत जातो. आणि खरोखर हे सांगायला आनंद वाटेल की आज तुम्ही बघितलं तर उचलून आणलेले रुग्ण आपल्याकडे चालत गेलेले, हसत गेलेले, हा आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे. तो प्रेरणादायी क्षण असतो आणि मोटिवेशन सुद्धा असतं. हो, नक्कीच मोटिवेशन आहेच. एखाद्या रुग्णाला, रडत येणाऱ्या रुग्णाला आपण जर हसत पाठवलं, नक्कीच यापेक्षा दुसरं समाधान असू शकत नाही. हेच समाधान आणि हेच आमची खरी ऊर्जा आहे. आणि या कामातून ऊर्जा मिळते आणि हेच नक्कीच आम्हाला एक येणाऱ्या भविष्यामध्ये याची एक ताकद निर्माण करून आम्हाला पुढची वाटचाल निर्माण होते. सध्या आता पॅरालिसिसवर पण सुद्धा एक पर्याय म्हणून नस क्लिनिक किंवा हे जे तुमचे उपचार आहेत याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यातनंही रुग्ण बऱ्यापैकी समाधान वाटते. हे खरंच पर्याय म्हणून शोधला आहे? नक्कीच. स्ट्रेसमुळे पॅरालिसिस वगैरे, ब्रेन स्ट्रोक वगैरे येतो. अत्यंत ताणतणाव आणि आपण बदलती जीवनशैली याचं कारण आहे. आपण जे नर्व रूट्स कमजोर झालेले आहेत त्याला स्ट्रॉंग करतो, ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतो. शरीरात एक उपचारिक तरंग निर्माण करणं, अंगाने आव्याशी जोडलेल्या पॉईंटला स्टिम्युलेशन करतो. त्यानंतर शरीरात एक उपचारिक तरंग निर्माण होऊन ज्या ठिकाणी नर्व रूट्स कंप्रेस झालेलं आहे किंवा थोडं वीक झालेलं आहे त्या ठिकाणी ते ऊर्जा निर्माण करून ब्लड सर्क्युलेशनचं काम करतो. आणि नक्कीच पॅरालिसिस रुग्णांना खूप याचा चांगला आरामसुद्धा मिळतो. आणि जे काठीवरती रुग्ण आहेत ते आज चांगले त्यांचे स्वतःपर्यंत चालू शकतात. नाही, अनेकदा आपण बघतोय की ॲक्युपंक्चर पण तुमच्या या नसमध्येच येतं. त्याचे अनेकदा सांगितल्या जातात की पॉईंट्स वगैरे. जर आता बसल्या बसल्या जर अनेकांना त्रास आहे, पाठीचाही त्रास आहे, तर त्यांनी कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे बसल्या बसल्या तरी? नाही, आपलं दैनंदिन जीवनशैली आपण स्वतःसाठी एक अर्धा तास किंवा 1 तास काढणं गरजेचं. मेडिटेशन, प्राणायाम, योगा, आपले डेलीचे एक्सरसाइज करणं महत्त्वाची. प्रत्येक डिसीजला प्रत्येक वेगवेगळी एक्सरसाइज आहे, ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण करू शकतो. सर्वायकल असेल, बॅकचे असेल, लंबर स्पाईनचे असेल, याच्यामुळे आपण प्रत्येक वेगवेगळं केलं तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि आज सांगायचा आनंद आहे की स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर आम्हाला हा खूप मनस्वी आनंद आहे. त्यांनी स्वतः 30 वर्षापूर्वीचं पाठीचं दुखणं या उपचार पद्धतीने बरं झालंय, याच्यापेक्षा कुठला दुसरा आनंद असू शकत नाही. म्हणजे आपल्या माध्यमातून किंवा या उपचारातनं त्यांचं मला एक सांगा की तुमच्या हॉस्पिटलच्या बाहेर आम्हाला अनेक मोठे मोठे मंत्री, त्याच्यानंतर अधिकारी, हे सर्वांचे म्हणजे उपचार घेताना दिसत आहेत. तर सामान्य माणसांपासून मोठे अधिकारी येत आहेत, त्यांच्याकडे तर मोठे मोठे उपचार पद्धती असायला पाहिजे. मग त्यांनी तुमच्यावर विश्वास कसा दाखवला? विश्वास हेच आहे की आपलं कार्य सांगतं. विश्वास कुठल्याही गोष्टीचा निर्माण होतो की
हॉस्पिटल किती मोठं आहे याला महत्त्व नसून हॉस्पिटलमध्ये उपचार काय मिळतात हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण फक्त सेवा देण्याचं काम करतो. ॲटोमॅटिक लोकांपर्यंत आपलं चांगलं कार्य पोहोचतं आणि त्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत माहिती होतं आणि त्यानंतर ते आपल्यापर्यंत पोहोचतात. आपण त्यांना उपचार देतो. आपल्या इथं कधी जात धर्म कधी भेदभाव नसून सर्वसामान्यांची मंत्र्यांना ट्रीटमेंट आहे तीच सर्वसामान्यांना ट्रीटमेंट आपण देतो. आणि माणुसकी हाच धर्म, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आपण मानतो. सर्व्हिस टू ह्युमॅनिटी, सर्व्हिस टू गॉड याच कार्यपद्धतीवरती आपण चालतो. यात कुठलाही भेदभाव न करता सर्वांसाठी एक रूट कॉज आहे, सर्वांसाठी एकच ट्रीटमेंट आहे. हा VIP याला वेगळे, हा सामान्य माणूस असं काही होत नाही. सर्वांसाठी आपल्याकडं हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून एकच उपचार आपण करतो. माझ्याकडं साध्या आमदार खासदार मंत्र्यापासून सगळेच MDCM आपण ट्रीटमेंट देतो मी आणि मला त्याचा आनंद आहे. अधिकारी असेल, सचिव असेल, सेक्रेटरी असेल, बऱ्यापैकी माझ्याकडं हे लोक स्वतःहून येतात. काय येतात की यांना आराम मिळतो आणि आराम मिळत नाही तर 4 लोकांना सुद्धा सांगता. आणि त्यामुळेच एक नवीन एक हे तयार होतं जाळं आणि त्या अनुषंगाने मी बरेच याच्यामध्ये हे ट्रीटमेंट दिलेलं. जसे विरोधी पक्षनेते असेल, हे असं सर्वांनाच म्हणजे एक सांगायला येत नाही. बरेच हे जवळपास माझ्याकडे 9 ते 10 मिनिस्टर आहे, 22 ते 23 आमदार आहेत, तरी खासदार, हे सगळ्यांना 5-6 खासदार यांची मी स्वतः ट्रीट करतो. आणि मला जसं सामान्यांना वाटतं हे ट्रीट करतो तसंच त्यांनाही ट्रीटमेंट करतो. यात काही दुजाभाव नाही. आणि ते एवढे सगळेजण मंत्री, एवढे सगळेजण येत आहेत, पण त्यांची नस कशी ओळखली तुम्ही? नस प्रत्येकाला आजच्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकाला वेदना आहेच. त्यांचा सततचा प्रवास, ट्रॅव्हलिंग, झोप वेळेवर प्रॉपर न खानपिन, ह्या संदर्भात बरेच लोकांचे आजार या निगडीत आहेत. मला वाटतं जवळपास जोही पॉलिटिशियन असेल, राजकारणी, 100 पैकी 90% लोकांना हा त्रास आहे. कारण की वेळेअभावी आपण खाणं पिणं, सततचा प्रवास, ताणतणाव, स्ट्रेसमुळे प्रत्येकाला काही ना काही असतंच. मान, खांदे, पाठ, कंबर, गुडघे हे प्रत्येक मंत्र्याला असेल, आमदार खासदार, हे पॉलिटिशियनला असतात. जसे सामान्य माणसाला असतात तसंच त्यांना असतं. त्याचद्वारे कोणाचे चांगले रिझल्ट असले ते ॲटोमॅटिक एकमेकांना सजेस्ट करतात. आता एखाद्या वेळेस फार मोठा मंत्री असला की त्याला नाही जमलं की आपण त्यांच्याकडे जातो, एवढंच आहे. अच्छा, वेळेअभावी नाही, राजकीय मंडळी किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत तुमचं चांगल्या पद्धतीने नेटवर्क आहे, सामाजिक योगदान सुद्धा आहे. सृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही योगदान दिलेलं आहे. मग हे योगदान करत असताना कुठंतरी समाजकारण करताना राजकारणातही यावं असं वाटत नाही का? नाही, समाजकारण हा आपला मेन पिंड आहे. आपलं राजकारण हा पिंड नाही आहे. कारण समाजकार्य करत असताना आपल्याला सृष्टी वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून मागे जर बघितलं तुम्ही, बरंच काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. जसं सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अतिवृष्टी असेल, कोरोना काळात आम्ही 10,000पेक्षा अधिक किट वाटले लोकांना. आणि सर्वसामान्यांना आजही ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच सृष्टी वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून उभं राहतो आणि सर्वसामान्य व्यक्तींना, लोकांना आम्ही मदत करतो. नेमकं तुमचं विजन काय आहे नेमकं या सर्व गोष्टींकडे, म्हणजे काय नेमकं करायचं उद्देश? एक व्हिजन आहे, हेच आहे की आपण आपल्याला ईश्वर कृपेने दिलेली जी स्किल आहे, कला आहे, ती आपण अवगत केली पाहिजे, ती वाढली पाहिजे. आणि आपण एकटा माणूस नाही करू शकणार, त्याला आणखी लोकांना टीमवर्क तयार करून माझं एकच स्वप्न आहे की येणाऱ्या 2040पर्यंत पेन फ्री इंडिया, वेदनामुक्त भारत हा कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपलं काम चालू आहे. हा वेदनामुक्त भारत हेच माझं स्वप्न आहे. वेदनामुक्त भारत, वेदनामुक्त माणूस हाच माझं स्वप्न आहे. या ठिकाणी बाकी राजकारण हा वेगळा भाग, याच्यात नक्कीच सामाजिक आणि राजकीय वैद्यकीय क्षेत्र देताना ह्या गोष्टी कुठंतरी निगडीत होतात. पण आजच्या डेटला आपण ते काही नाही, आपला फक्त मानस आहे की आपण वेदनामुक्त भारत 2040पर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि एक चांगलं आरोग्य आपण या भारत देशाला देऊ. हे की ते नैसर्गिक, विना दुष्परिणाम आणि विदाऊट ऑपरेशन शस्त्रक्रिया टाळता आपण चांगल्यातलं चांगलं आरोग्य आपण लोकांपर्यंत पोहोचू, हा मला मनस्वी आनंद आहे. अनेकदा आज बघतो आपण ग्रामीण भागातल्या अनेक रुग्णांपर्यंत हा म्हणजे अशा पद्धतीने उपचार होतो हेच माहिती नाही आहे. तर अशा ग्रामीण रुग्णांसाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न असेल? नक्कीच आज बऱ्याचशा लोकांना या उपचार पद्धतीची जनजागृती झाली तर आम्ही त्याही ठिकाणी आज नवीन आता हे करणार आहेत की लोकांपर्यंत, सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचू आणि त्यांना चांगलं आरोग्य देण्याच्या संदर्भात कसं आपण आपल्या हॉस्पिटलपर्यंत किंवा आपल्या हॉस्पिटलची माहिती पोहोचू, हे आमचा येणाऱ्या काळात आता मानस आहे. नक्कीच आम्ही सर्व शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचणारच आहोत आणि चांगलं आरोग्य त्यांनाही मिळवून देणारच आहोत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला नसचा त्रास आहे किंवा कशा पद्धतीने, आता समजा बॅक पेन करते किंवा पायाला गोळे आले आहे किंवा अशक्तपणा, हे कसं ओळखायचं की आपण हा प्रॉब्लेम नसचा आहे? अंग आणि अवयशी पॉईंटला स्टिम्युलेशन करायचं. आपण काय करतो, जिथं दुखलं तिथं बिलकुल हे नसतं, त्याचे पॉईंट वेगळे असते. जसा ट्यूबलाईट
इकडं राहते, बटन वेगवेगळे राहतात, तसे शरीराचा कार्यक्रम आहे. अंगाने हवेशी जोडलेल्या प्रतिबिंबाला आपण शोधतो. Okay. त्यानंतर एक शरीरात एक उपचार निर्माण करून वेदना जिथं प्रॉब्लेम आहे त्याच रूट कॉजला ती ब्लड सर्क्युलेशन करणं, नर्व फ्री करून ते ऑटोमॅटिकली आरोग्यदायी आणि आरामदायी आपण उपचार करतो. कारण की तुम्हाला मानदुखीचा त्रास आहे, तुम्ही ज्या ठिकाणी मान दुखते त्याच ठिकाणी तुम्ही प्रेस करता, मसाज घेता, तिथं त्याचा प्रॉब्लेमच नाही आहे. ओके. कारण की काय आहे, सब सिस्टम अलग आहे. जसं शरीराचं सिस्टम आहे, शरीर एक इंजिन आहे, पोटाचा भाग आहे. शरीरात तुम्ही जसं टाकलं तसं ते बरोबर ऑटोमॅटिक सगळ्या बॉडीवरती रिॲक्ट करतं. ते इंजिन खराब झालं तर गाडी ऑटोमॅटिकली होती. आपण इंजिनवरती काम करतो, मेन रूट कॉजवरती काम करतो आणि त्या अवयवाला शोधून, त्या प्रतिबिंबाला शोधून एक नैसर्गिक उपचार पद्धती आपण त्या ठिकाणी जोपासतो. कोणत्या कोणत्या मशिनरीज आपल्याकडे आहेत? म्हणजे उपचार पद्धतीमध्ये अनेकदा मार्केटिंग होती की या मशीनमध्ये झोपायचं, कोणी बसून करता, कोणी ॲक्युपंक्शनचं. नाही, प्रत्येक वेगळे आपल्याकडं जवळपास 4 ते 5 वेगवेगळ्या मेथड, वेगवेगळ्या थेरपी, ज्या डिसीजला ती ट्रीट लागते ती मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि प्राचीन उपचार आहे आपल्याकडे, ट्रॅकिंग वगैरे सेटिंग आहे. आणि कधी हाताने पण आपण उपचार करतो, जे मागच्या काळापासून आलेले ते आज उपचार आहे. फक्त ही अवगत लुप्त झालेली आहे, तिला आपण चालना देण्याचं काम या उपचार पद्धती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ही उपचार पद्धती आपल्या देश नाही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल. आजही मलेशिया, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग, पटियाला बाहेरच्या विदेशी लोक ह्या उपचार पद्धतीचा फायदा घेतात आणि आपल्या लोकांना जीव घेण्या पेनकिलर, गोळ्या, औषधी देऊन आपल्या भारत देशाचं आयुष्य खराब करता. हेच आम्ही एक त्याच्यावरती संशोधन करून यावरती वेदनारहित नैसर्गिक उपचार कसे करता येईल आणि लोकांना चांगलं आरोग्य कसं देता येईल हा आमचा मानस आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही बिना पेनकिलर, बिना गोळी औषधी उपचार कसं देता येईल हे आमचा मानस आहे. याची जनजागृती आणि ट्रेनिंगसाठी किंवा तरुणांना, जे आता नवीन तरुण आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय संदेश असेल आणि याचा कोर्स कुठे उपलब्ध असतो? चालेल, त्यांना ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे की त्यांना आवड, नेमकी युवकांची आवड महत्त्वाची. जोपर्यंत त्याला त्या क्षेत्रात आवड नाही तोपर्यंत ते कार्य करू शकत नाही. मला प्रोफेशन म्हणून डॉक्टर व्हायचं आहे किंवा काही व्हायचं हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला त्या क्षेत्रात आवड असेल तरच तुम्ही करू शकता, तरच तुम्ही कंट्रोल येईल. नंतर हे अवेलेबल आहेत, हे प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे अवेलेबल झालेले आहेत. आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेऊन हे करू शकता आणि याला मान्यता भेटली, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचे खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या भारत देशाला एक चांगलं आरोग्य आणि नैसर्गिकरित्या आयुष्यमान भारत या पद्धतीने लोकांचं आयुष्य कसं चांगलं आणि लोकांना चांगलं आरोग्य भेटेल याबद्दल त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि ह्या बऱ्याचशा थेरपीला त्यांनी चालना दिली. त्यांचे मी या आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या देशाला चांगलं आरोग्य लाभवण्याचं आहे. अशा बऱ्याच उपचार पद्धतींना त्यांना मान्यता दिली, त्यांचे खूप धन्यवाद. जाता जाता सर्व जनतेला आणि तरुणांना जे धावपळीच्या युगात छोटे छोटे व्यायाम काय सांगाल आणि कशा पद्धतीने काळजी घ्यावी? किंवा आता समजा अनेक जण कम्प्युटरवर काम करतायत, बैठे काम करतायत किंवा रोडवर तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिकमध्ये अनेकदा प्रवास असतो. या प्रवासात प्रवास करताना जर बॅक पेन वगैरे होते तर त्यांनी काय केलं पाहिजे? नक्कीच आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून सांगतो की सर्वांना चांगला आणि सोपा उपचार आणि आरोग्य चांगला आपण कसं राहील. आपली दिनचर्या नक्की बदला, आपलं आयुष्य बदलेल. आपलं आयुष्य बदला ऑटोमॅटिक आपलं आरोग्य बदलेल. दिनचर्या रूट कॉज काय आहे? सकाळी 9-10 वाजता उठणं हा नाही, सकाळी लवकर उठून मेडिटेशन, प्राणायाम, योगा, आपण जसे हलके एक्सरसाइज वगैरे जसे शोल्डर हे ते 10 ते 15 मिनटं बॉडीला स्टिचिंग वगैरे करा. थोडं एक 10-20 मिनटं तुम्ही वॉक करा, तर तुमचे प्रॉब्लेम नक्कीच 99% सॉल्व होतील. की तुम्हाला असं लगेच मान आकारली लगेच MRI एक्सरेची गरज नाही. की जे प्रतिबिंब आहे पॉईंटला तुम्ही जर इथं हे केलं की 2 ते 5 मिनिटाचं उपचार तुम्ही एकदम मान 101% फ्री होती. तुम्ही आपल्या स्टुडिओ माध्यमात सांगता आपल्याकडे बरेच अशा केसेस आहे की त्यांना अचानक वाटलेले लगेच असं इकडं सुद्धा बघता नाही 360 डिग्रीला लॉक झालेले पेशंट आपण 5 ते 10 मिनिटात ओके केलेले आहेत. कारण की हा एक अंगाने अवयवाशी जोडलेला प्रतिबिंबाचा भाग आहे आणि याच्यातून बरेच रुग्ण वेदनामुक्त झालेले आहेत. बॅक पेन आहे, कोणाला लचक बसली, तर आपल्याकडे एकदम सिम्पल त्याच्यासाठी मेथड आणि उपचार आहे. ते लगेच जेणेकरून ट्रॅकिंग करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम करतो. आणि युवा पिढीला एकच संदेश देतो की आपण फिट आहे तर आपलं आयुष्य आहे आणि आपलं आयुष्य तर आरोग्य आहे तरच आपलं व्हिजन आहे. नाहीतर शरीर नाही तर काहीच नाही, शरीर आहे तर सर्व काही आहे. मी हे सांगतो, स्वतःवर प्रेम करा, नक्कीच आपण ऑटोमॅटिक आयुष्यावर प्रेम करू. आयुष्यावर प्रेम केलं नक्कीच आपल्या स्वप्नावरती प्रेम होईल आणि नक्कीच स्वप्नावर प्रेम झालं तर या जगावरती प्रेम होईल. हेच या माध्यमातून सांगतो. येणाऱ्या काळामध्ये
ही उपचार पद्धतीचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्या. शहरीपासून तर ग्रामीणपासून तर शहरापर्यंत, शहरापासून तर सगळ्या देशभाषेत हा संदेश गेला पाहिजे. लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. त्यानुसार चांगले बरेचसे आता नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि मी नक्की सांगेल की ऑपरेशन करण्यापूर्वी असाही वेदनेने त्रस्त असाल, आमच्या सृष्टीनं स्पाईन केअर सेंटर छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथे आपण नक्की अवश्य भेट द्या आणि आपल्या उपचाराचं निदान करून एकदा विना ऑपरेशन आमच्या शाखेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. निश्चितच, कारण की ही चर्चा न थांबणारी आहे आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात हा प्रसंग येणारच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर का असा त्रास असेल किंवा पाठीचा तुम्हाला त्रास असेल किंवा मणक्याचा त्रास असेल तर निश्चित एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी जर डॉक्टरनी सांगितलं असेल ऑपरेशन, तर त्याआधी एकदा सृष्टीनस क्लिनिकला निश्चितच भेट द्या. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील, कमेंटमध्ये नक्की कळवा. या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण डॉक्टर साने सरांकडनं घेणार आहोत. तुमचे जर काही अनुभव असतील किंवा तुमचा काही त्रास असेल तोही तुम्ही कळवा. तो निश्चितच येणाऱ्या काळात आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सर, कारण की ही चर्चा न थांबणारी आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण निश्चित भेटू आणि जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरही जनतेकडनं घेऊ. नक्की आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून नक्की चांगल्या लोकांना हे आरोग्य आपण देणारच आहात आणि आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या स्टुडिओचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की आपणही एक सामाजिक चांगलं काम करतात आणि लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवण्याचं काम करतात. त्याबद्दल मी आपले व सर्व टीमचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी बोललात त्याबद्दल खूप मनपूर्वक धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.